शहापूर तालुक्यातल्या भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले। धरणातून 6300 क्युसेकनं भातसा नदीत विसर्ग सुरू आहे। पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ठाण्यातील जुन्या कोपरी पुलावरील वाहतूक 8 दिवस बंद करण्यात आली आहे। रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार आहे। त्यासाठी हा कोपरी पूल वाहतुकीसाठी ठराविक वेळेकरता बंद करण्यात आलाय। नवी मुंबई पालिकेसाठी ठाकरेंकडून जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याचं आयोजन ठाकरे गटाकडून नवी मुंबईत होणार आहे। नवी मुंबईमध्ये शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। अंबरनाथमध्ये गेल्या 2 महिन्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 150 म्हणजे 150 जणांवर कारवाई झाली आहे। त्यांच्याकडून तब्बल 10 लाखांचा दंड वसूल केलाय। तसंच परमिट संपलेल्या 117 वाहनधारकांकडून 60,000चा दंड वसूल केलाय। नवी मुंबईत एका भोंदू बाबानं पैसे डबल करून देण्याचा आमिष दाखवून चक्क वकिलाला 20 लाखांना गंडवलंय। सीबीडी सेक्टर 8 मधील एका घरात लक्ष्मी मंत्र पठणाला बसून वकिलाकडील 20 लाख रुपये घेऊन या भोंदू बाबानं आपल्या सहकाऱ्यांसोबत पळ काढला आणि यावेळी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोघांच्या मुसक्या आवळल्यात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।